नमस्कार मंडळी, मी माया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 9 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता जस्ट मी माझ्यासाठी चहा केलेला आहे. तर चहा पिते. आज जरा थोडासा चहा पिण्यासाठी मला लेट झाला आणि मग आता पंख्याखाली बसते. तर तुम्हाला आवाज येते की नाही माहिती नाही मला. तर सध्या खूप उन्हाळा आहे, परंतु सकाळी सकाळी जरा चहा पिला की बरं वाटतं. ॲक्च्युली मी जिमवरून आल्यावरती इसबगोलचं पाणी वगैरे सगळं पित असते, परंतु आज मी काही जिमला गेलीच नाही. कारण की रात्री मला लेट झोप लागायला लागली. म्हणजे गरमीमुळे मला रात्री झोप लागत नाही. जरी ए सी असलं तरी ए सीमध्ये पण थोडा वेळ झोप लागते. परत मला असं जाग येते, काय समजत नाही कशामुळे होतं ते. असं सगळं रुटीन बदललेलं आहे. तर चला आधी मी पहिले चहा पिऊन घेते. चला, माझा चहा पिऊन झालेला आहे आणि सध्या वेदांना पण सुट्टी लागली आहे आणि केतूला पण सुट्टी लागली आहे. त्यामुळे रात्रभर त्यांचं काही ना काही चालू असतं, गप्पा गोष्टी चालू असतात. त्यामुळे लेट झोपणं सुरू झालं आहे. त्यामुळे सगळेजण आम्ही जागे असतो आणि त्यामुळे लेट व्हायला लागलं आहे. तर तुमच्याकडे पण अशी गोष्ट आहे का? तुमचं पण रुटीन बदललं आहे का मुलाला सुट्टी लागल्यापासून? तर ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता मला देवपूजा वगैरे करायची आणि बाहेर जरा झाडलोट करून रांगोळी वगैरे काढून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आणि बेसिंगमध्ये थोडी भांडी पडली होती तर ती घासून घेतली आता मी. आणि आता चला बाहेर रांगोळी काढायची. तर रांगोळी काढते, देवपूजा करते आणि पटपट आवरून घेते. तर रांगोळी काढण्यासाठी मला हॉलचा पंखा बंद करावा लागतो, कारण रांगोळी काढायला गेली उडते सगळी रांगोळी. तर चला आता मी काढून घेते. तर रांगोळी वगैरे काढून झाली आहे माझी. चला आता देवपूजा वगैरे करून घेते मी. मस्त वाटतं बाहेर रांगोळी काढली की जरा मनाला प्रसन्न वाटतं. आजारी वगैरे असेल तेव्हाच मला जमत नाही रांगोळी काढायला, पण ऑलमोस्ट मी रांगोळी रोज काढतेच बाहेर. तर चला मी देवांची पूजा वगैरे करून घेते आणि नंतर तुमच्याशी. तर आता जस्ट माझी देवांची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता चला स्वयंपाकाच्या नादाला लागूया. नाश्ता वगैरे आता काही करणार नाही आहे, कारण डायरेक्ट आता केतू जेवणच करते. वेदांचं सोया वगैरे बनवते. तर चला. आणि घरात वाजले 10:30. व दाखवते, हे वाजले 10:30 आणि मशीन वगैरे माझी लावून झालेली आहे. थोड्या वेळाने स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर कपडे वाळत टाकणार आहे. तर चला, कारण लाईट वगैरे कधी जाऊ शकतात, त्याच्यामुळे मी आता सकाळी सकाळीच कपडे वगैरे मशीनला लावून घेते. तर चला आता स्वयंपाक करूया. आणि आता जस्ट दूध पण आलं. दुधाच्या पिशव्या वगैरे धुतल्या आणि आता ह्याच्यामध्ये पातेल्यात दूध काढून ठेवले. तर आता दूध गॅसवरती ठेवते. तर आता दूध तापवायला ठेवलं आहे. चला, सगळं आवडतं आता पटापट दूध पण तापून होईल. तिकडे कपडे पण होत आहेत. स्वयंपाक झाला आहे की लगेच सगळं आवडून येते मी. त्याचं वेदांचा सोया बनवून झाला आहे. आता माझ्यासाठी आणि केजूसाठी स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आज मटार आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. मस्त असे बटाट्याचे साल काढलेत, आता कट करून घेते. आणि हे फ्रोझन मटार आहेत. तर माझ्याकडे नेहमी असतात, कारण वेदांना मला सोयामध्ये मटार लागत असतात. तर फ्रोझन मटार मी माळामध्ये भरत असते. तर चला आता मी बटाटे सगळे कट करून घेते. तर आता इथे आलू मटारची भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे. आणि आता इथे वेदांत स्वतःसाठी सोया घेतो आहे. आणि वेदांचं पनीर आणि मटार पण मला लगेच करायचं आहे. इथे बटाटा आणि मटारची मस्त अशी भाजी रेडी झाली. जरा पाणी थोडंसं जास्त झालं आहे बस, बाकी भाजी मस्त झाली. आणि आता इथे मी भाकरीचं पीठ तयार करते. आता मला भाकरी वगैरे करायची. तर चला पटपट भाकरी करून घेते. तर आता इथे मी भाकरी करायला घेतलेली आहे. ऑलरेडी एक भाकरी झाली आणि आता एवढं मी गरम पाण्यामध्ये मळून ठेवलेलं आहे. तर आता एक एक भाकरी करून घेते पटपट. तर चला, आता संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि अजूनही सूर्यास्त झालेला नाही आहे. तिथे पण दाखवते आपल्या तिकडे काय झालं, काहीतरी जाळलं आहे. सूर्यास्त होतो आहे आणि तिथे कुठेतरी काहीतरी जाळलं आहे. कचरा जाळला आहे, काय जाळलं आहे काही कळत नाही आहे. खूप दूर होते आणि सूर्यास्त पण बघू शकता तुम्ही. आता होते
6:30 वाजून गेले तरी पण अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. वेदांत आलाय गॅलरीत. काय दिसतंय वेदांत बघ? दूर बघ केवढा आहे. तिकडे बघ ना, पोलीसवाला दिसतंय. कुठे पोलीस? तिकडे बघ, दूर बघ केवढा आहे. बापरे, आपल्याला इथपर्यंत वाचते. काय एवढं जाळ आहे समजा नाही आहे. बापरे, नाही पण तिथे काहीच नाही आहे. नाल्याच्या जवळ आहे ते. कचरा जाळतात असं वाटतंय. आतापर्यंत आवाज आला असताना जर का जाळलं. शनी मंदिरच्या बाजूचं. नाही, शनी मंदिर या साईडला आहे. ते समोर आहे नाल्याच्या बरोबर नाल्याच्या कडेला आहे. काय माहिती ते समजा. सूर्य पण किती सुंदर दिसतोय. साध्या डोळ्याने बघ दिसतोय आणि कॅमेऱ्यात नाही दिसत आहे. बाजू कॅमेरा दिसतोय आणि आपल्या जेव्हा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो ते केवढं मोठं वाटतंय सूर्य अजून पण. वाव, आकाशामध्ये पक्षी बघा. कार आहे वाटते है ना. किती फिरत आहे वातावरण एकदम भारी वाटतंय है ना. मस्त भरपूर आहेत. मस्त वातावरण आहे. वारा पण मस्त सुटलाय. काय मग वेदांत कसं वाटतंय? सुट्टी आहे, मजा वाटते ना आता. पहिला खूप दिवसानंतर एवढा. आता माझ्यासाठी मला चहा पण बनवायचं आहे. चहा प्यायची इच्छा झाली आणि ते गार वारा सुटला आहे. जावंच पण वाटत नाही आहे गॅलरीतून बाहेर. किचनमध्ये जायचे, चहा बनवायचं आहे मला. केतू कुठे जाणार आहे? खाली जाणार आहे. क्लासच झाली ना. क्लासच झालं. हां, केतू पुन्हा लाठीकाठीला जॉईन झाले. म्हणजे लाठीकाठीच्या क्लासला जायला लागले. तर 4 दिवस झाले, म्हणजे 2 दिवस झाले जाते. अजून 4-5 दिवस प्रॅक्टिससाठी तिला जायचं आहे. कार्यक्रम आहे तिचा. तर बघूया, जाईल आता. दूध वगैरे पिलं आहे तिने आता जस्ट. तर आता जाईल ती लाठीकाठीच्या क्लासला. आणि मी आता माझ्यासाठी चहा बनवते. चहा पिऊन झाल्यानंतर मी आता बाहेर जाणार आहे. बघूया आता कुठे जायचं ठरलं अजून नाही आहे. पण बाहेर जरा थोडेफार भाजीपाला, फळं वगैरे काय आणायचं आहे. चला आता आपण चहा बनवूया. आणि मगाशी मी एक रील पण बनवली आहे. तर नक्की बघा तुम्ही माझ्या रील्स. सध्या तुम्हाला कसे वाटतं ते पण सांगा कमेंट करून. चला आता इथे माझा चहा पण रेडी झाला आहे. चला आता मी चहा ओतते माझ्यासाठी. मस्त काळी मिरी वगैरे टाकते. तर या मंडळी चहा घ्यायला. आणि आता इथे गॅलरीमध्ये आली आहे. तुम्ही बघू शकता कडुलिंबाचं झाड बघा वाढलंय, चांगलं उंच झालं. मस्त वारा सुटलाय. आणि इथे समोर बघा आरसा लावला आहे. आणि इथे आमचा जुना जो काय म्हणतात त्याला, आठवत नाही मला. जो जुना ड्रेसिंग टेबल होता त्याचा आरसा काढला आहे. आणि आता अशा पद्धतीने इथे आम्ही लावलेला आहे. मस्त वाटतंय. बाहेरचं वातावरण बघू शकतो. इथून व्यवस्थित नाही दिसत. इथून आम्हाला फक्त गार्डन दिसतं. आणि त्या साईडनी पण गार्डन पण दिसतं. आणि मस्त सूर्यास्त वगैरे पण दिसतो. इथे आहे आमचं छोटंसं गार्डन. तर चला मंडळी आता मी चहा पिऊन घेते. बराच लेट झालेला आहे. केतू मॅडम आमच्या निघाल्या आहेत लाठीकाठीसाठी. किती वाजता येणार? 9 वाजता. काय दूध वगैरे पिलंस ना? हो ठीक. चल बाय. आली का लिफ्ट? बाय. चला केतू गेली आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती. तर इथे अशा पद्धतीने आम्ही ना, आमच्याकडे प्लाय होते. अशा पद्धतीचे प्लाय होते महेश यांच्या ऑफिसमध्ये. तर त्यांनी अशा पद्धतीने हे बनवून घेतलेलं आहे. तर आता हे आम्ही वॉशिंग मशीनच्या वरती लावणार आहे. तर ते बनवून दिले आणि ते लावायला आलेच नाहीत अजून. आज येणार होते, तर बघू उद्या येतील. तर हे असंच साधं बनवलं आहे. ह्याला काय आम्ही वेगळा प्लाय वगैरे काय लावला नाही. अशाच पद्धतीचे प्लाय त्यांच्या ऑफिसमध्ये होते, तसंच फक्त आम्ही लावून घेतलेलं आहे. तर आता हे वॉशिंग मशीनच्या वरती ठेवणार आहे. उद्या लावून देतील ते.
बघू आता, त्यांना फोन करायचं होतं. आज येणार होते ॲक्च्युली, पण ते आलेच नाही. म्हणजे वॉशिंग मशीनच्या वरती आपल्याला साबण वगैरे ठेवायला आणि लिक्विड, वॉशिंग मशीनसाठी लागणारे जे लिक्विड वगैरे आहे, वॉशिंग पावडर जे काय असेल ते ठेवण्यासाठी त्यांनी बनवलं आहे. महेश यांनी सांगितलं होतं. मी म्हणत होती काही गरज नाही आहे, परंतु आता चला आपल्या घरात आहे एक्स्ट्राचे प्लायवूड, तर त्याचं बनवलं आहे. म्हणजे घरी, म्हणजे ऑफिसमध्ये होते, त्यांनी आणले होते घरी, तर ते बनवून दिले त्यांनी. आता ते उद्या लावतील. जस्ट मी दिवा लावला आणि इथे कापूर पण जाळला आहे. कापूर जाळल्याने खूप छान वाटतं. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार, दिवा लाविला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. मोर्या मोर्या मी बाळतान हे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. तर चला मंडळी, आता मला बाहेर पण जायचं आहे आणि आता व्हिडिओचं मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.